यानंतर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख जे आहेत श्री गरज सर यांना मी या ठिकाणी माईक हँडओव्हर करतो. पुढील माहिती तुम्हाला सांगतील. गुड आफ्टरनून ऑल. दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगण्याकरता इथे बोलवण्यात आलेला आहे. पहिला म्हणजे IST स्टुडंट चॅप्टर आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे अँटी रॅगिंग स्क्वॉड किंवा अँटी रॅगिंग कमिटीमध्ये. IST स्टुडंट चॅप्टर म्हणजे इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन. या मार्फत जसं सरांनी सांगितलं की आपण तुमच्याकडून जी काही फीज कलेक्ट करत असतो ती फीज कलेक्ट केल्यानंतर तुम्ही त्या चॅप्टर्सचे मेंबर्स होत असतात. अशा बऱ्याचशा जसं आपल्याकडे IST स्टुडंट चॅप्टर आहे, आय स्टुडंट चॅप्टर आहे, तसं IT स्टुडंट चॅप्टर असतो. नंबर ऑफ डिफरंट टेक्निकल स्टुडंट चॅप्टर्स असतात आणि या चॅप्टर्स मार्फत विद्यार्थ्यांकरिता विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी, विद्यार्थ्यांचं डेव्हलपमेंट व्हावं, टेक्निकल ॲज वेल ॲज फिजिकल ऍक्टिव्हिटीज आपण प्रमोट करत असतो आणि या ऍक्टिव्हिटीज मार्फत तुमच्यामध्ये ज्या होणाऱ्या डेव्हलपमेंट्स आहेत या डेव्हलपमेंट्स करिता हा चॅप्टर्स आहेत आणि याच्यामुळे या मार्फत जे डिफरंट ऍक्टिव्हिटीज होतात, उदाहरणार्थ आपण टेक्निकल इव्हेंट्स घेत असतो ज्याला आपण पुढे टेक्नोस्ट्रीम म्हणत असतो. पुढच्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत ते गेस्ट लेक्चर्स असतात. तर तुमच्याच दिलेल्या मेंबरशिप मार्फत आपण ते जे बाहेरून बोलवणारे एमिनंट पर्सनॅलिटीज आहेत त्यांना आपण पे करत असतो. तर असे लेक्चर्स जे आहेत किंवा असे वर्कशॉप्स जे आहेत हे तुम्ही नक्कीच अटेंड करायला पाहिजे. आलं की नाही लक्षात? कारण हे तुमच्यासाठी तुमच्या पैशातून फक्त आम्ही ऑर्गनाईज करत असतो आणि हे फक्त आम्ही अरेंजमेंट करत असतो. ऑर्गनाईज करायसाठी तुमचे सिनियर्स असतात. आलं की नाही लक्षात? तर आज तुम्ही फर्स्ट इयरला आहात, उद्या तुम्ही सेकंड इयर थर्ड इयरला जाता जाता हे विद्यार्थी डिप्लोमा कंप्लीट होऊन जातील आणि तुम्हाला त्यांची जागा घेऊन हे पुढे चालवत राहायचं. आलं की नाही लक्षात? तर अशा प्रकारे आपण हे चॅप्टर्स घेत असतो, वर्कशॉप घेत असतो आणि या वर्कशॉपची फीज वगैरे असेल काही तुमच्या मार्फत, काही वर्कशॉप काही चॅप्टर मार्फत देऊन आपण ते वर्कशॉप जे आहे ते कमी किमतीमध्ये आपण तुमच्यासाठी अरेंज करत असतो. सो दॅट जे इंडस्ट्री आणि एज्युकेशन मधला जो गॅप आहे हा मधला गॅप या लेक्चर्स या वर्कशॉप मार्फत आपल्याला भरता आला पाहिजे. आलं सगळ्यांना लक्षात? त्यामुळे जेव्हाही आपण तुमच्यासाठी इररेस्पेक्टिव्ह ऑफ ब्रांच, कुठलीही ब्रांच असू द्या, इलेक्ट्रॉनिक्स असू द्या, सिव्हिल असू द्या किंवा कम्प्युटर असू द्या, इररेस्पेक्टिव्ह ऑफ ब्रांच सगळ्यांनी या वर्कशॉप करिता एनरोल करायला पाहिजे. का बरं? तुमच्यासाठी, स्वतःसाठी, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी आणि काय इंडस्ट्रीमध्ये होऊन राहिलेलं आहे हे आपल्याला माहिती पडावं याकरता. आली हे सगळ्यांच्या लक्षात गोष्ट? तर अशा प्रकारे आपला IST स्टुडंट चॅप्टर जे आहे ते वर्क करत असतो. सेकंड पार्ट सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे अँटी रॅगिंगचा असतो. अँटी रॅगिंग कमिटीचा सेक्रेटरी या नात्याने मला इथे बोलवण्यात आलेला आहे. तर सगळ्यात काही बेसिक गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून देत असतो आणि एक सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे, गेल्या 9-10 वर्षापासून आम्ही इथे कार्यरत, आमच्या अगोदरपासून राठोड सर इथे कार्यरत आहेत. तर यांच्या सगळ्यांपुढे सांगताना एक आनंद होतो की आतापर्यंत आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये एकही अँटी रॅगिंगची केस झालेली नाही आहे. एकही अँटी रॅगिंगची केस झालेली नाही आहे आणि भविष्यात होणारे नाही. या दृष्टीने हा जो अँटी रॅगिंग स्क्वॉड असतो किंवा कमिटी असते ही कार्यरत असते. तर तुम्ही फर्स्ट इयरला आलेले आहात, बरोबर? फर्स्ट इयरला येत असताना जे तुमचे सिनियर्स असतात, सेकंड इयरचे असू द्या किंवा फायनल इयरचे असू द्या, त्यांनी तुमच्याकडे माझं मॅन्युअल लिहून दे किंवा तुम्हाला ते शिवीगाळ करून राहिलेले आहे, तुम्हाला मारपीट करून राहिलेले आहे तुमची चूक नसताना, किंवा अशा प्रकारचे जी काही ऍक्टिव्हिटीज आहे या ऍक्टिव्हिटीज ना आळा घालण्याकरता स्क्वॉड जो आहे तो नेमलेला आहे. आता या शक्यतो या गोष्टी कुठे होत असतात हे महत्वाचं समजून घेण्याचा मार्ग आहे. ते आहे क्लासरूम्समध्ये, प्रॅक्टिकल लॅब्समध्ये. आता इथेही आळा घालण्याकरता आपण CCTVची नियोजन जे आहे ते सगळ्या ठिकाणी केलेलं आहे. तिसरं असते पार्किंग, बरोबर आहे? पार्किंग मध्येही कॅमेराज आहेत. ऑल ओव्हर कॉलेजेसमध्ये CCTV कॅमेराज असल्यामुळे शक्यतो या गोष्टी होत नाहीत. दुसरं आहे मुलींच्या बाबतीमध्ये, मुली हॉस्टेलवरती राहत असतील, रूम वरती राहत असतील, तर इन केस जर अशी काही गोष्ट होऊन राहिलेली आहे तर ही गोष्ट तुम्ही लगेच
आपल्या विभाग प्रमुखांच्या किंवा मुलींना विभाग प्रमुखांना सांगता येत नसेल, तुमच्याकडे फॅकल्टीज आहेत, चव्हाण मॅडम आहेत, त्यांच्या मार्फत तुम्ही ही गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्याबाबतचं एक हमीपत्र तुमच्याकडून ऍडमिशन होत असताना भरून घेतल्या गेलेलं आहे, तुमच्याकडून, तुमच्या पालकांकडून. आठवते सगळ्यांना? आठवते आहे सगळ्यांना? त्याच्यात तुम्ही वाचलं असेल की जर मी रॅगिंग घेऊन राहिलेलो आहे तर काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. कुणाला आठवते काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात? कुणाला आठवते? ऍडमिशनच्या धुंदीमध्ये सगळे वाचायचे विसरून गेले. मी तुम्हाला रिमाइंड करून देतो ही गोष्ट काय होऊ शकते याच्या बाबतीमध्ये. फर्स्ट, कॅन्सलेशन ऑफ ऍडमिशन. कॅन्सलेशन ऑफ ऍडमिशन म्हणजे जी आपण गेल्या महिन्याभरापासून धावपळ करत आलेलो आहे, ज्याच्यासाठी आपण वारंवार कॉलेजेसच्या चक्रा मारलेल्या आहेत, फॉर्म भरलेला आहे आणि राऊंड्स अटेंड केलेले आहेत. तुमच्या या एवढीशा क्षुल्लक अमानवीय कृत्यामुळे तुमची ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते. सेकंड, सस्पेन्शन ऑफ अटेंडिंग क्लासेस. तुम्हाला लेक्चर्स अटेंड करू देणार नाही. लेक्चर्स अटेंड करून देणार नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही डिटेंड आहात, म्हणजे त्या वर्षी तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. डिबारिंग फ्रॉम अपिअरिंग एक्झामिनेशन. तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही विथ होल्डिंग रिझल्ट. बोर्ड तुमचं रिझल्ट जे आहे ते होल्ड करून ठेवा. तुमचा रिझल्टच तुम्हाला माहिती पडणार. सस्पेन्शन फ्रॉम हॉस्टेल. जे हॉस्टेलवर राहत असतील त्यांना हॉस्टेलमधून सस्पेंड करण्यात येईल. आणि सक्त मजुरी सहित कारावास, म्हणजे तुम्हाला जेलमध्ये पण टाकल्या जाऊ शकतो. हे सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच आहे की तुमच्यासोबत जर असं होऊन राहिलेलं आहे तर ह्या गोष्टी आमच्या निदर्शनास आणून देणे आणि तुम्हीही या गोष्टींना प्रमोट करायचं नाही. जर असं होत असेल तर याबद्दलची माहिती सर्वात अगोदर तुमच्या ज्या विभाग प्रमुख असतील किंवा माझ्याकडे तुम्ही डायरेक्टली येऊन सांगितलं तरीही चालेल. आता याच्यामध्ये दुसरी बाजू असते, जर असं झालेलं नाही आहे आणि तरी जर तुम्ही सांगत असाल तर याची कठोर पहिले चौकशी केल्या जात असते आणि त्याच्यानंतर यावरती डिसिजन घेण्यात येत असते. जर कुणी फेक ह्या गोष्टी करताना आढळत असेल तर त्याच्यावरती पहिले कार्यवाही केल्या जाईल. बाकी रेस्ट ऑफ द गोष्टी ज्या आहेत त्या आपण नंतर यांना बघणार आहे. पण जर या गोष्टी तुम्ही झालेल्या नसतानाही जर तुम्ही या गोष्टी कंप्लेंट करत असाल तर पहिली कार्यवाही तुमच्यावरती होत असते आणि त्या काय होत असते हे तुम्हाला आताच सांगण्यात आलं लक्षात. आणि या गोष्टीची दखल गांभीर्याने सगळ्यात मोठी आपली जी अपेक्स बॉडी आहे ती घेत असते, म्हणजे AICTE घेत असते. बरोबर आहे. आणि जर तुम्ही अँटी रॅगिंग सारखं अमानवीय कृत्य जर करत असाल तर याच्या पुढे तुम्हाला टेक्निकली जर AICTE या गोष्टीचा कॉग्निझन्स जर घेऊन राहिलेला आहे तर पुढे तुम्हाला AICTE टेक्निकल एज्युकेशन घेण्यापासून डिरेक्टली वंचित करू शकते. या लेवल पर्यंतच्या कठोर जे निर्णय आहे, डिसिजन आहे, बॉडी घेत असते. त्यामुळे सगळ्यांना असं निवेदन आहे की तुम्ही या गोष्टींपासून स्वतःला वाचवून ठेवा. होत असेल तर आमच्या लक्षात आणून द्या आणि स्वतःही या गोष्टी करण्यापासून टाळा. आता ज्या अर्थी तुम्हाला मी इथे सांगून राहिलेलो आहे त्या अर्थी मी तुमच्या दोन्ही सिनियर बॅचेसना या गोष्टी सांगितलेल्या असतील. दरवर्षी आम्ही दर सेमिस्टरमध्ये एकदा आम्ही प्रत्येक क्लासमध्ये व्हॉलेंटिअरली फिरत असतो की कुणासोबत जर असं होत असेल तर तुम्ही क्लासमध्ये सांगा किंवा शक्य नसेल होत क्लासमध्ये तर वैयक्तिकरित्या येऊन आमच्याशी सांगा. पण आजपर्यंत असं होताना बघितलेलं नाही. या उलट असं दिसतात आम्हाला की फर्स्ट इयरचे मुलं सेकंड इयर आणि फायनल इयरच्या मित्रांच्या गळ्यामध्ये गळे घालून तुम्हाला बाहेर फिरताना दिसतात. तर एवढं हेल्दी ऍटमॉस्फिअर आपल्या कॉलेजमध्ये आहे आणि आपल्याला ते मेंटेन ठेवायचं आहे. इथे कुठल्याच प्रकारचे भांडणं वगैरे हे होता कामा नये, या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची. आल्या या सगळ्यांच्या गोष्टी लक्षात आलेल्या आहे. आयोजकांनी इथे मला बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल मी अनुविद्युत विभागातर्फे आणि सगळ्या विद्यार्थ्यांतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या संस्थेत प्रवेशित प्रथम वर्षीय सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याकरता सुयश चिंतितो आणि इथे थांबतो.